आपल्या दर्यापूर तालुक्यात असं एक मंदिर आहे की जे म्हणतात की भूतेनं बांधलेलं आहे. ते मंदिर नेमकं कोणतं आहे चला तर या व्हिडिओ मध्ये सांगतो. तोपर्यंत तुम्ही करून घ्या आपल्याला फॉलो. तर विषय असा झाला की आमचा अचानक प्लॅन बनला कुठेतरी जायचा. पहिले तर गाडी एका कोपऱ्यात दबेल होती. पहिले तिला बाहेर काढलं, पुष्पास केलं आणि सरकत निघालो मग रस्त्यानं. आणि आपण ज्या मंदिरावर चाललो ते मंदिर आहे लासूरले. आपल्यासोबत एक दोन आतंकवादी असतात ते सांगायचं कामच नाही बरं. जसं आपण लासूर गावापाशी येतो तसं आपल्या दुरून मंदिर दिसूनच येते. मग भाऊ गावातून गाडी टाकतो आणि सरकत येतो मंदिरावर. मंदिरावर आल्याबरोबर पहिले तर चप्पल वगैरे काढली. पहिले म्हटलं दर्शन वगैरे घ्या, नंतर काय आपले फिरणं होतच राहते. मग पहिले मस्त दर्शन वगैरे घेतो. दर्शन वगैरे घेतल्यानंतर येतो बाहेर. कोणी म्हणते भूतेने बांधलं आणि कोणी म्हणते राक्षसाने बांधलं. नेमकं मंदिर बांधलं कोणी अजून हे काही समजलंच नाही. आणि मेन म्हणजे भाऊ रातभरात मंदिर बांधलं होतं. आपल्याला जेवढं माहित होतं आपण तेवढं सांगितलं आणि बाकीच्या मंदिराबद्दल एवढं काही आपल्याला माहित नाही. आणि जे लासूरचे व्हिडिओ पाहत असतील त्यांना मंदिराबद्दल नक्की सांगा आणि आपल्याला फॉलो पण करून घ्या. आणि आपली गळी इकडे वेगळंच काही झामलत जा. गळेले म्हटलं झामलनं बंद करा. अंदरला नजारा तर पाहिला, चला म्हटलं आता बाहेरचा नजारा पाहून येऊ. जसं बाहेर येतो तसा बाहेरचा नजारा भाऊ एकच नंबर होता. आणि व्हिडिओ आणि फोटोशूट साठी पण एक नंबर ठिकाण आहे. दुपारी तर फोटो एवढे खास काही निघत नाहीत, पण सकाळी आणि संध्याकाळी या दोनच टाइम फोटो एवढे खतरनाक निघतात. आता ते सोळा पहिले हे पहा आपल्या गळ्याला अंदीमध्येच गुलाबाचं फूल सापडलं आणि आपल्या गळीमध्ये व्हिडिओ काढणं बंद कर, पहिले आपली फोटो काढ. पहिले तर बा गळ्याचे फोटो वगैरे काढतो. आणि फोटो काढता काढता अचानक आला ना गळ्याले फोन. गळ्याला म्हटलं तू फोनवरच बोलत बस. आम्ही दोघं भाऊ फोटो काढतो. आणि आम्ही फोटो वगैरे तर काढले, पण आम्हाला लागल्या त्या भूका, कारण की आम्ही सकाळपासून काही जेवलो नव्हतो. चला म्हटलं व्हिडिओ फोटो वगैरे लय काढले. मग ततून येतो भाऊ गाडीपाशी आणि जसं ततून आपण गाडीवर बसतो तसंच भाऊ दर्यापूरच्या चौपाटीवर जाऊन उतरतो. कारण की आज होती आपल्या भावाची एकूण पार्टी, ते म्हणजे नूडल मंचुरियनची. आणि अति आल्यावर पण गळी आपला फोनवरच बोलत जा. गळ्याचा एक दिवस फोन चेक करावाच लागेल. मग भाऊ मस्त फुकटचं खातो आणि फुकटचं खाल्ल्यानंतर सरकत ते निघतो भाऊ घराकडे. चला आता आजच्यासाठी एवढंच. तर भेटूया एक नवीन ब्लॉग मध्ये आणि व्हिडिओ आवडल्यास फॉलो पण करून घ्या.